आपण रहमतपूरला ऐतिहासिक रहमतपूर म्हणतो, त्यावेळेला शिवछत्रपती स्मारक होणं फार गरजेचं आहे रहमतपूरकरांसाठी. पण मुलांना पोहायला कुठं जागा नाही, त्यामुळे स्विमिंग टँक असेल, गार्डन असेल आणि पार्किंगचा सगळ्यात मोठा आमच्या रहमतपूरला आपल्या प्रश्न आहे. किती लोकांनी बाहेरचा सहभाग ठेवावा ह्याला काही मर्यादा असते. स्थानिक लोकांचं शेवटी मत ठरलेलं असते, ते कुणाच्या मागे जायचं कुणाच्या नाही जायचं ते लोकांनी ठरवलेलं असतं. काका नमस्कार. नमस्ते काका, तुम्ही रहमतपूरमध्ये माजी नगराध्यक्ष म्हणून सक्रिय भूमिका बजावली होती. आत्ताच्या निवडणुकीमध्ये शिवसेना राष्ट्रवादी युतीसोबत तुम्ही निवडणुकीच्या मैदानात उतरला आहात, तर सध्याच्या परिस्थितीकडे कसे पाहता, काय सांगाल? मुळामध्ये 90 साली त्याच्या अगोदर माझे कैलासवासी विजयराव माने थोरले बंधू नगरपालिकेत काम करत होते. 5 वर्ष ते नगरसेवक असताना मुळामध्ये राजकारणाचा मला समजत नव्हता. राजकारण हे मला आवडतच नव्हतं मुळात. पण योगायोगानं काही ज्येष्ठ मंडळींच्या सूचनेमुळं मला राजकारणात सहभाग घ्यावा लागला आणि 90 साली मी निवडणुकीला उभं राहिल्यानंतर त्या काळचं राजकारण इतकं हे होतं की शब्दाला पक्की असणारी माणसं होती. मग 90 साली मला अक्षरशः 114 मतं समोरच्या उमेदवाराला 114 मतं मला पडली होती. वॉर्ड होती त्यावेळेला आणि त्या वॉर्डमध्ये मग मी चिठ्ठीवर विन झालो होतो. माझी राजकीय कारकीर्द चिठ्ठीवर विन होण्याची पहिली आहे. तिथपासून मग सक्रिय राजकारणात मग विरोधामध्ये माझ्याबरोबर कैलासवासी लोकनेते गुलाबराव माने होते, त्यांच्या मिसेस होत्या, कैलासवासी बाबूराव चव्हाण होते आणि आमचे सहकारी 2 अशी आमची त्यावेळेची विरोधकांची भूमिका आहे. त्यावेळेला संपतराव माने नगराध्यक्ष होते. या निवडणुकीत तुमचं मुख्य फोकस काय आहे? कोणत्या रहमतपूरच्या विकास कामांवर तुमचं मुख्य फोकस आहे, काय सांगाल? मुळामध्ये गेले 20-25 वर्ष रहमतपूरचा चेहरा बदलतोय का तर 100% बदलते. शासनाचा येणारा निधी अतिशय चांगल्या पद्धतीनं रहमतपूरमध्ये खर्च केला जातो आहे आणि तो खर्च होत असताना मग अजून जी काय अपुरी कामं आहेत ती सुनील भाई असतील, मी असेल, आमच्या संकल्पना खूप वेगळ्या आहेत की रहमतपूर नुसतं रस्ते आणि गटरपुरतं मर्यादित न ठेवता रहमतपूरमध्ये एक सुंदर बगीचा असला पाहिजे, लहान मुलांसाठी खेळण्याचं तिथं साधनं असली पाहिजेत, रहमतपूरमध्ये पोहण्याचा स्विमिंग टँक असला पाहिजे. कारण अलीकडच्या काळामध्ये लहान मुलांना पोहायला कुठं जागा नाही, त्यामुळे स्विमिंग टँक असेल, गार्डन असेल आणि पार्किंगचा सगळ्यात मोठा आमच्या रहमतपूरला आपल्या प्रश्न आहे. ते पार्किंगचा प्रश्न आम्ही दोघंजण बसून त्याला योग्य ठिकाणी जागा काढून पे अँड पार्कचं आम्ही नियोजन करतो आहे. रहमतपूरमध्ये एक समस्या सतत असते, बाजारपेठातील गर्दी, बाजारपेठ समस्या, नाले सफाई म्हणा, कचरा व्यवस्थापन, असे अनेक समस्या ह्या वारंवार येत असतात. तर या समस्यांना एक ठोस उपाययोजना, दीर्घकालीन उपाययोजना म्हणून तुमच्या काय योजना आहेत? स्वच्छ भारत अभियानाखाली रहमतपूर नगरपालिका 2 वेळा पारितोषिकं नगरपालिकेने मिळवलेली आहेत. अलीकडच्या काळामध्ये काय झाले, 15व्या वित्त आयोगाचं त्या शासनानंच कुठल्याही नगरपालिकांना तो निधी वितरित केलेला नसून त्यामुळं अलीकडच्या ह्या वर्षभरामध्ये जी कचऱ्याची समस्या जाणवती ती निव्वळ तो ठेका देता आला नाही आणि त्याच्यामुळं स्थानिक कर्मचारी जेवढे नगरपालिकेत उपलब्ध आहेत ते काय 8-10 कर्मचारी आहेत, त्यांच्यामार्फतच स्वच्छतेचं काम केलं जातं. रहमतपूरमध्ये एक आर्थिक सक्षमीकरणबाबत तुमच्या काय योजना आहेत? जसे की रहमतपूरमध्ये उद्योगधंद्यांसाठी, मार्केट डेव्हलपमेंट आणि स्थानिकांना रोजगारासाठी काही उपाययोजना असतील? मुळामध्ये रहमतपूर हे 1932 सालापर्यंत तालुक्याचं ठिकाण होतं आणि इथून मग काही कारणानं ते कोरेगाव झालं तालुक्याचं ठिकाण. मुळामध्ये 36 गावांचा परिसर असणारं रहमतपूर शहर, त्याला जर व्यापार आणि लोकांची बऱ्यापैकी काही सुविधा करायच्या असतील तर इथं सहाय्यक निबंधकाचं, दुय्यम सहाय्यक निबंधक म्हणजे खरेदी विक्री दस्त, रजिस्टर कचेरी, अप्पर तहसील असेल, ह्यासारख्या गोष्टी जर आल्या तर ते रहमतपूर शहराला व्यापार वाढू शकतो, लोकांच्या अजून 36 गावातल्या लोकांना सुविधा मिळू शकतात. आणि रहमतपूरमध्ये एक आरोग्य व्यवस्थेला घेऊन एक मोठा गंभीर प्रश्न निर्माण होतो की यामध्ये कुठेतरी आपल्या रहमतपूरमध्ये कमतरता भासत आहे. जसं की गुंतागुंतीचा आजार असेल किंवा एखादा मोठा आजार असेल तर सातारा, कोरेगाव, कराडला धाव घ्यावी लागते. तर याबद्दल, आरोग्य व्यवस्थापनाबद्दल काय उपाययोजना आहेत तुमच्या? त्याच्यामध्ये गेली 5 वर्ष झालं सातारा शहरामध्ये जे मेडिकल कॉलेज होते आणि त्याचं एक सेंटर असतं छोटंसं,
ते सेंटर भैयासाहेब सुनील माने असतील त्यांच्या प्रयत्नातून ते रेहमतपूरला मंजूर झालेलं आहे. आणि आता सत्तेत ज्या वेळेला आपण जाऊ त्यावेळेला निश्चित त्याचा पाठपुरावा करून आमचे शिवसेनेचे मंत्री आबिटकर त्यांच्यामार्फत आम्ही तो प्रश्न लवकरच मार्गी लावणार आहोत. या निवडणुकीत तुमच्या उमेदवारांचा प्रचार कसा सुरू आहे? उमेदवारांना लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी कोणती रणनीती आहे किंवा काय तुम्ही मार्गदर्शन केलं उमेदवारांना, काय सांगाल? यावेळची निवडणूक फार विचित्र आहे. या निवडणुकीमध्ये उमेदवारांनी इतकं म्हणजे मनावर घेतलं आहे की किमान 4-4, 5-5 राऊंड आमच्या उमेदवारांचे हाऊस टाऊस झाले. प्रत्येक मतदाराला जाऊन भेटणं, त्याला आपल्याला मत का करा, आम्हाला मत का करा आणि आम्हाला मतदान केल्यानंतर आम्ही गावचा कशा पद्धतीनं विकास करू शकतो. कारण सगळे उमेदवार आमचे बघितले तर सगळे ग्रॅज्युएट आहेत, सुशिक्षित आहेत. त्या उमेदवारांच्या अपेक्षा आहेत की नवीन सगळे उमेदवार चेहरे काढले, 2-3 चेहरे सोडले तर सगळे चेहरे नवीन आहेत. आपल्या रहमतपूरमध्ये अशी प्राधान्याची कामे कोणती आहेत की कोणताही गट निवडून येऊ की ही कामे करणे गरजेचे आहेत? मुळामध्ये ज्या वेळेला आपण रहमतपूरला ऐतिहासिक रहमतपूर म्हणतो त्यावेळेला शिवछत्रपती स्मारक होणं फार गरजेचं आहे रहमतपूरकरांसाठी. कारण ज्या शिवरायांनी आपल्याला घडवलं आणि ज्या शिवरायांच्यामुळं आज आपण अतिशय सुखी आणि समाधानी राहतो आहे, त्या शिवरायांचं भव्य स्मारक रहमतपूरच्या मध्यवर्ती ठिकाणी उभारण्याचं आमच्या संकल्प आढाव्यामध्येच आम्ही पहिला 1 नंबरचा विषय तो घेतलेला आहे आणि ते करणार आम्ही. शेवटचा प्रश्न असा की रहमतपूरच्या मतदाराला, नागरिकांना तुम्ही काय संदेश द्याल की तुमच्या पक्षाला नागरिकांनी का निवडून द्यावे? काय आव्हान कराल तुम्ही रहमतपूरच्या मतदारांना? पक्ष म्हणून म्हणाल तर आम्ही सुनील माने असतील, मी असन, आमच्यामध्ये जागा कमी जास्त हा विषयच महत्त्वाचा नाही. आमच्यामध्ये एका विचारानं आम्ही रहमतपूरचा कसा काय पलट करू ही आमची संकल्पना आहे. आणि त्याच्यामध्ये निश्चित आत्ता 20-25 वर्षामध्ये झालेला विकास आणि पुढं होणारा विकास जो लोकांना अपेक्षित आहे तो निश्चित. आता भुयारी गटरसारखी योजना रहमतपूर शहरामध्ये झाल्यानंतर जो तुम्ही मगाशी प्रश्न विचारला, गटरची समस्या, तुंबलेली गटर, त्या सगळ्या विषयात आपण संपणार आहेत. भुयारी गटर ज्या वेळेला होईल त्यावेळेला सगळ्या लोकांची आणि ते भौगोलिक परिस्थितीनुसार आपण ते करतोय, त्याच्यामुळे ती अतिशय चांगली योजना होईल. ती चालतं. एक मतदारांना काय संदेश द्याल शेवटी, काय आव्हान करा? मतदारांना एवढीच विनंती राहील की मतदारांनी ज्यांनी काम केले रहमतपूरसाठी त्यांच्या पाठीमागं उभं राहायचं का चुकीच्या पद्धतीनं लोकांना दिशा देण्याचं काम जे आज काही मंडळी करतात. म्हणजे कसं असतंय, स्थानिक नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये किती लोकांनी बाहेरचा सहभाग ठेवावा ह्याला काही मर्यादा असते. स्थानिक लोकांचं शेवटी मत ठरलेलं असते. ते कुणाच्या मागे जायचं कुणाच्या नाही जायचं ते लोकांनी ठरवलेलं असते. त्याच्यामुळं सुनील भाई असतील, मी असेल, आम्ही गेली 30-35 स्वर्गीय गुलाबरावपासून मी राजकारणात आहे, पण मी अजून रहमतपुरात असेल, शहरात असेल चालत फिरतो. कारण का तर सर्वसामान्य लोकांच्या अडीअडचणी ज्या वेळेला लोक रस्त्यात भेटतात त्यावेळेला ते सांगतात आणि त्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आपल्याकडून त्यांना मदत होती. त्यासाठी आम्ही एवढंच लोकांना विनंती करू की जसा पाठीमागच्या काळामध्ये 2012 साली सुनील भाई आम्ही एकत्र होतो, आतासुद्धा आम्ही एकत्र निवडणूक लढवतो आहे. आणि लढवत असताना आमचा उद्देश एकच आहे की नुसत्या रहमतपूरच्या शहराचा विकास नाही झाला पाहिजे, लोकांच्या बौद्धिक पातळीचा विकास झाला पाहिजे, लोकांच्या अर्थकारणाचा विकास झाला पाहिजे, लोकांसाठी, युवकांसाठी बेरोजगारीसाठी काय मार्ग काढता येतो आहे का, त्यातनं एखादा उद्योग कुठं उभा करता येतो आहे का, हा आमचा प्रयत्न असेल.